बदलापूर अल्पवयीन बलात्कार प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे। अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांवर आता कोर्टाने ताशेरे ओढले आहेत। तपासाची कागदपत्र संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत एसआयटीला द्यावीत असे आदेश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत। कोर्टाच्या आदेशानंतर सीआयडी प्रमुख प्रशांत बुरडे हे व्हीसीद्वारे सुनावणीला उपस्थित राहिले आणि कोर्टात सुनावणी दरम्यान गोंधळ झाल्याचं देखील समोर येत आहे। या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना प्रश्न विचारलेले आहेत आणि पोलिसांवर ताशेरे देखील मुंबई पोलिसांवर ओढल्याचं समोर येत आहे। चकमक प्रकरणी न्यायालयाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आणि कागदपत्र 5:30 पर्यंत एसआयटीला सोपवावीत असेही निर्देश देण्यात आले। सूरज ओझा आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सूरज, कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलं आणि कोर्टाचे काय निर्देश आहेत नेमके आता? नक्की आज हा जो प्रकरण आहे याची सुरुवातच झाली की जेव्हा या प्रकरणी एका तपास यंत्रणाने कोर्टाकडनं काही डॉक्युमेंट्स मागितले, त्यावेळी कोर्टाने विचारले की आम्ही 7 एप्रिल रोजी जे आदेश दिले होते त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी सांगण्यात आले होते, या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे किंवा नाही याबद्दलचं सांगा। ज्यावेळी त्यांनी सांगितले गुन्हा दाखल झालेला नाहीये, तर याविषयी कोर्टाने नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की आदेश दिल्यानंतरही देखील ह्या प्रकरणी का FIR दाखल का नाही झाली। यानंतर प्रशांत बुरडेलाही बोलवण्यात आला की तुम्ही अकाउंटेबिलिटी फिक्स करा की कोणाच्या आदेशावरून यामध्ये डिले झाली। त्यानंतर सगळे पक्ष ऐकून असा निष्कर्ष निघाला की प्रशांत बुरडे VCच्या माध्यमातून कोर्टात हजर झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 5:30 वाजेपर्यंत जे डॉक्युमेंट्स आहेत ते हँडओव्हर करणार आहे। त्यानंतर कोर्टाने सांगितलं की या पुढची कारवाई ते गुन्हा दाखल झाल्यानंतर करावी। जी धन्यवाद सूरज, या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहू। तर बदलापूर अल्पवयीन बलात्कार प्रकरणी मोठी अपडेट आहे। मुंबई हायकोर्टाने पोलिसांना काही प्रश्न विचारले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।